रेकॉर्डिंग चालू. प्रभूची स्तुती असो प्रियांनो. या आपण आजच्या आपल्या उपासनेसाठी प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानतो प्रभू परमेश्वरा. तुझे राज्य येवो प्रभू परमेश्वरा. जसे स्वर्गात तसं पृथ्वी हो प्रभू परमेश्वर. हे दयाळू कृपाळू परमेश्वरा, खरोखर तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. कारण की प्रभू तूच आणि तूच फक्त स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा परमेश्वर आहेस. तूच आदी आणि अंत आहेस, तूच प्रारंभ आणि शेवट आहेस. या संपूर्ण सृष्टीचा, आकाशाचा, पृथ्वीचा मालक, चालक, त्राता, पालक प्रभू परमेश्वरा तूच आहेस प्रभू परमेश्वरा. तुझ्या आधी काय नव्हतं, तुझ्या नंतर काही असणार नाही. तू युगानुयुगाचा परमेश्वर आहे. तू सर्व काळ असा परमेश्वर आहेस. तू एकमेव जिवंत खराखुरा परमेश्वर आहे. तूच आमचा तारणारा परमेश्वर आहेस. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद, तुझी स्तुती, तुझा जय जयकार, तुझा महिमा प्रभूजी वर्णवितो. तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो की तू आमचा सांभाळ करतोस. आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनामध्ये क्षणाक्षणाला, पावला पावलाला प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य करतोस. तू आम्हाला सुरक्षित करतोस. तू आम्हाला सर्व प्रकारे प्रोटेक्शन देतोस. तू आम्हाला ब्लेस करतोस. तू आम्हाला सर्व प्रकारे सर्व गोष्टीतून आम्हाला गाईड करतोस. आणि प्रभूजी तू इतका चांगला आणि महान असा परमेश्वर आहे. म्हणून प्रभूजी आम्ही तुला धन्यवाद 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 आणि धन्यवाद देतो. आभार मानतो प्रभूजी. खरोखर प्रभू परमेश्वरा, दयाळ कृपाळ परमेश्वरा, तुझ्याच प्रभूजी दयेत कृपेत प्रभूजी तू आम्हाला वाढवत आहेस, बनवत आहेस, घडवत आहेस. दयाळ कृपाळ परमेश्वरा, आज आम्हाला या कोरोना ह्या रोगामुळं प्रभू परमेश्वरा आम्ही गेले कित्येक महिने प्रभू परमेश्वरा फिजिकली आम्ही एकमेकांना भेटू शकत नाही आहोत. प्रभू परमेश्वरा सामुदायिकरित्या प्रभूजी एकमेकांसोबत प्रभूजी आम्ही तुझं स्तुतीस्तवन करू शकत नाही आहे प्रभू परमेश्वरा. पण व्हर्च्युअली का होईना प्रभूजी तो आम्हाला एकत्र केलेला आहेस प्रभूजी. आणि प्रभूजी आम्हाला ह्या व्हर्च्युअली एन्व्हायरमेंटमध्ये प्रभूजी आम्हाला विशेष करून आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो की प्रभू परमेश्वरा सर्वात प्रथम जाणत्या जाणतेपणाने आमच्याकडून जे जे काही प्रभूजी पाप घडलं आहे त्या पापाबद्दल प्रभूजी अंतकरणापासून मनापासून प्रभू आम्ही क्षमा मागतो की प्रभूजी तो आम्हाला क्षमा करावे. कारण की प्रभू परमेश्वरा आम्ही केवळ माती आहोत आणि आम्ही आमच्या मोहाने प्रभूजी मोहले जातो, पाप करतो प्रभू परमेश्वरा. कधी कधी आम्ही तुला जुमानत नाही प्रभू, तुझं ऐकत नाही प्रभू परमेश्वरा. खरोखर प्रभू आम्ही मनापासून अंतकरणापासून क्षमा मागतो प्रभूजी. आम्ही त्या पापाला आम्ही खरोखर प्रभूजी आम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष करू नये. आम्ही त्या पापाला आमच्यामधून आम्ही कसं घालवू, पूर्णपणे कसं घालवू, यासाठी आम्ही प्रत्येकानं नेटानं प्रयत्न करावा. त्या सैतानाला अडवण्याचा आम्ही प्रयत्न करावा. म्हणून आम्ही तुझं मागतो प्रभूजी, आम्हाला तू क्षमाही कर आणि त्या पापापासून आम्हाला स्वतःला वेगळं करता येऊ देत. आम्ही ते पाप करू नये म्हणून आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य कर. आज प्रभूजी तो आमच्या जीवनामध्ये खरोखर एक प्रथम स्थानाचा परमेश्वर असा तू आहेस आमच्यासाठी प्रभूजी. आमच्या स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाचा तू आहेस प्रभू परमेश्वरा. खरोखर आज आम्हाला आमच्या मुखानं तुझं स्तुतीस्तवन करता येऊ देत. अंतकरणापासून तुला धन्यवाद म्हणता येऊ देत. तुझ्या उपकारांची आम्हाला आठवण करता येऊ देत. कारण की प्रभू परमेश्वरा तूच आणि तूच प्रभू परमेश्वरा स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा परमेश्वर आहेस. हो प्रभूजी, आम्हाला मनापासून अंतकरणापासून तुला स्तुतीस्तवन द्यायचं आहे. म्हणून आम्हा प्रत्येकाला, लहानाला, थोराला, प्रत्येक आमच्या भावाला, बहिणीला प्रभू परमेश्वरा सर्वांना प्रभू विशेष 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 करून प्रभू तू
स्तुतिस्तवन करण्यासाठी सहाय्य कर, मदत कर, म्हणून आम्ही तुझ्याजवळ मागतो. दयाळ कृपाळ परमेश्वरा, प्रभू तूच आम्हाला सहाय्य केलेलं आहे. आमचे दादा सुनील ब्रदर प्रभूजी आम्हाला खूप सोप्या पद्धतीनं आत्म्यानं भरून प्रभूजी देवाचं वचन आम्हाला शिकवत असतात, देत असतात. त्यांच्यासाठी प्रभू आम्ही खरोखर तुझे आभार मानतो की एवढा उत्तम शिक्षक प्रभूजी तू आमच्यामध्ये ठेवलेला आहेस. प्रभूजी आजही ते आमच्याशी वचनातून बोलतील. प्रभू परमेश्वरा, विशेष करून त्यांना तू सहाय्य कर, त्यांना दुप्पट आशीर्वादांनी तू भर प्रभू परमेश्वरा, म्हणून आम्ही तुझ्याजवळ मागतो. प्रभूजी आज ते बोलत असताना त्यांचा जीव शरीर आत्मा प्रभू परमेश्वरा तुझ्या कंट्रोलमध्ये घे प्रभू परमेश्वरा. आणि पवित्र आत्मा तू आज आम्हा प्रत्येकाशी बोल प्रभू परमेश्वरा. आणि प्रभूजी ह्या पवित्र आत्म्याच्या आवाजाकडं प्रभूजी आम्ही दुर्लक्ष करू नये, आम्ही कान त्याच्याकडं लावावे. प्रभूजी आमच्या जीवनामध्ये योग्य तो बदल त्या वचनाद्वारे आम्ही करावा, म्हणून आम्हा प्रत्येकाला प्रभू सहाय्य कर. लहानाला सहाय्य कर, थोराला सहाय्य कर, प्रत्येकाला प्रभू तू सहाय्य कर, म्हणून आम्ही तुझ्याजवळ मागतो. सैतानाचे सर्व अडथळे, सैतानाचे सर्व प्रभूजी हल्ले प्रभू परमेश्वरा येशूच्या नावामध्ये बांधतो. येशूच्या नावामध्ये तिथं मोकळीकता येऊ देत. ओ प्रभू परमेश्वरा, येशूचं नाव हे विजयी नाव आहे. येशूचं नाव हे मुक्ती करणारं नाव आहे, सुटका करणारं नाव आहे. ओ प्रभू परमेश्वरा, त्या नावामध्ये प्रभूजी आम्ही तुझ्याजवळ मागतो की प्रभूजी असं घडू देत. प्रभू आता आम्हाला तू सहाय्य कर, प्रभू आता आम्हाला तू मदत कर. प्रभू येशूच्या नावाने ही प्रार्थना विनंती करतो, म्हणून एक पिता, आमेन. प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये सर्व भावा बहिणींचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा प्रभूच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी गेल्या आठवडाभर तर आम्ही सर्वांनी घेतलेलाच आहे प्रभूच्या कृपेचा अनुभव, परंतु आज विशेष करून आम्ही एकत्र येत असताना त्याची कृपा आम्हाला लाभत आहे. त्याचं जे सत्य वचन आहे ते आमच्या कानापर्यंत येण्यासाठी प्रभू आज आम्हाला सहाय्य करत आहे आणि आपण त्याच्या अंतःकरणापासून आभार मानत राहूया. प्रियांनो, यावेळेला आपण प्रार्थना करू सुरुवातीला आणि मग वचनाकडे आपण वळणार आहोत. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आम्हा सर्वांना तू एकत्र केलंस. आज विशेष करून तू आमच्या अंतःकरणाशी बोल. आम्हाला तुझं जे पवित्र असं वचन आहे, जे सत्य असं वचन आहे, ते खोल आमच्या अंतःकरणामध्ये रुजू देत. त्यासाठी आम्ही तुझ्याकडे मागत आहोत. पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य कर. जे काही गोष्टी असतील ज्या आम्हाला वचनापासून लांब नेत असतील, प्रार्थना करण्यापासून लांब नेत असतील, अशा सर्व गोष्टींपासून आमचं रक्षण कर. वचन ऐकत असताना आम्हाला कृपा पुरव आणि ऐकलेलं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं कर, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो. सर्व ह्या फेलोशिपमधल्या सर्व भावा बहिणींसाठी तुझे आभार मानतो. आपापल्या परीने जो जो तुला अनुसरत आहे त्या प्रत्येकाला बापा तू आशीर्वादित केलेला आहेस. तुझ्या स्वर्गीय आशीर्वादांनी तू भरत आहेस, म्हणून आम्ही तुझे आभारी आहोत. आजची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. आज तू आमच्याशी बोल. प्रभू येशू, तू आमच्यामध्ये आज उपस्थित आहेस आणि तुझ्या उपस्थितीमध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये आज आम्हाला उभं राहता येऊ देत, म्हणून सहाय्य कर. सर्व प्रार्थना विनंती तुझा पुत्र प्रभू येशू त्याच्या नावात करते, म्हणून ऐक बापा, आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आम्ही मत्ते 5:6-7 हा जो आम्ही बघत आहोत, डोंगरावरील प्रवचन, आणि त्यामधून प्रभू ज्या आम्हाला गोष्टी प्रभूने शिकवलेल्या आहेत त्याकडे आम्ही बारकाईने पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण ह्या सर्व गोष्टी जेव्हा आम्ही ऐकू आणि करू त्यावेळेला प्रभू येशू म्हणतो शेवटी मत्ते 7 तुम्ही आपलं घर खडकावर बांधता. त्याच्या आधी त्यानं आम्हाला 9 धन्यवाद शिकवले, 9 चांगले गुण शिकवले,
9 चांगल्या गोष्टी आमच्यामध्ये कशा प्रकारे आल्या पाहिजेत हे आम्ही ऐकलेलं आहे. आणि ज्यांच्याकडे ह्या गोष्टी आहेत त्यांना तो म्हणतो तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि मग पुढे आम्ही काही गोष्टी पाहत आहोत की ज्या गोष्टी आमच्यामध्ये अजिबात असता कामा नये. त्याच्यामध्ये राग पाहिला, व्यभिचार पाहिला, लबाडीविषयी आम्ही ऐकलं, सूड उगवण्याविषयी आम्ही ऐकलं. आणि आम्ही पाहत आहोत की शत्रूवर आम्हाला प्रेम करायला सांगितलेलं आहे. आम्हाला शत्रूचा द्वेष करायचा नाही हे आम्ही ऐकलेलं आहे. हे आम्ही मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मत्तय 5 आणि वचन 43 पासून पुढे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. आणि शेजाऱ्यावर फक्त प्रीती करायला सांगितली होती, परंतु देवाकडे द्वेष अजिबात त्यावेळेलाही नव्हता, आत्ताही नाही आणि कधी असणार पण नाही. कारण पुढे दिलंय, मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ही आज्ञा आहे, ही कमांड आहे. जे कोणी आमचे शत्रू असतील, एकतर विश्वासार्हाला कोणी शत्रू असताच कामा नाही हे आम्ही ऐकलेलं आहे. कारण आमचं झगडणं हे कुठल्याही ब्लड अँड फ्लेश, रक्त आणि मांसाबरोबर नाही आहे, तर ते इव्हिल पॉवर्स बरोबर आहे. आणि म्हणून माझा या पृथ्वी तलावरती एकही शत्रू असता कामा नाही. ॲज अ बिलिव्हर, विश्वासणाऱ्या नात्यानं मी कोणाचाही शत्रू असू शकतो, परंतु मला कोणीही शत्रू असता कामा नये. आणि जर असं काही असेल तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे माझा द्वेष करतात, जे मला शत्रू म्हणून समजतात, अशांसाठी आम्हाला काय करायला सांगितलेलं आहे? प्रीती करायला सांगितलेली आहे त्यांच्यावरती. आणि जे आमचा छळ करतात, डायरेक्टली इनडायरेक्टली, असतील काही गोष्टी आमच्या लाईफमध्ये, असतील काही लोक ज्यांनी आमचा छळ करत असतील, केला असेल गतकालामध्ये, या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि ज्यावेळेला आम्ही आज्ञा ओबे करतो, ही कमांडमेंट आम्ही सिरियसली घेतो आणि त्याचं अवलंबन आमच्या जीवनामध्ये करतो, त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे. कशासाठी आम्ही करायचं आहे? वचन 45, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनितिमानावर पाऊस पाडतो. देवासाठी सगळे इक्वल आहेत, आम्ही पाहिलेलं आहे. तो वाईट असो, नीतिमान असो, अनितिमान असो, सगळ्यांना सारखाच पाऊस देतो, सगळ्यावर सूर्यप्रकाश सारखाच पडतो. जर फक्त नीतिमानांच्यावरती सूर्यप्रकाश पडत असता तर सर्व नीतिमान होण्यासाठी देवाकडे आले असते. देवाला अशा प्रकारचं देवाकडे येणं नको आहे. अशा प्रकारे देवाकडे लोक वळावेत अशी देवाची इच्छा नाहीये. किंवा एखादा विश्वासणारा म्हणत असेल की प्रभूनं मला आशीर्वादित केलंय, आज मी संपन्न आहे, माझ्याकडे सगळ्या मटेरियल गोष्टी आहेत, ऐहिक गोष्टी आहेत, मला देवानं ब्लेस केलेलं आहे. आणि अनेक वेळा आम्ही साक्ष ऐकतो लोकांकडून की कशा प्रकारे त्यांना चांगला जॉब मिळाला, चांगलं प्रॉपर्टी झाली, एखादी चांगली गोष्ट त्याच्या लाईफमध्ये घडली की मला देवाकडून आशीर्वाद आहे. परंतु प्रियांनो, एवढंच नाहीये. कारण जे देवाला न मानणारे आहेत ते सुद्धा आमच्यापेक्षा अधिक ब्लेसेड आम्ही पाहतो, ह्या बाबतीत अधिक आशीर्वादित आहेत. म्हणून हे काही प्रूफ नाहीये, हे आम्ही पाहिलेलं आहे. आम्हाला फसून जायचं नाहीये या ठिकाणी, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण देवासाठी सगळे इक्वल आहे. फक्त नीतिमानांसाठी देव जर प्रॉस्पेरिटी ठेवली असती तर सगळे अनितिमान लोक नीतिमान झाले असते, ते देवाकडे वळले असते. पण देवाला अशा प्रकारचं येणं नको आहे. आज आम्ही आणखीन थोडं पुढे जाणार आहोत. वचन 46 आणि वचन 47, मॅथ्यू 5 वर्स 46 and 47. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारी तसेच करतात ना. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीय तसेच करतात. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, जे लोक मला हाय हॅलो करतात त्यांनाच मी जर हाय हॅलो करत असेल, सॅल्यूट करत असेल, प्रणाम करत असेल, तर त्याच्यामध्ये कोणतंही रिवॉर्ड नाहीये. पण जे लोक मला अवॉइड करतात, जे लोक मला
प्रणाम करू इच्छित नाही त्यांना जर मी हाय हॅलो करत असेल तर माझ्यासाठी रिवॉर्ड आहे, त्यासाठी मला काय आहे, प्रतिफळ आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळे जे मला अवॉइड करतात त्यांना जाऊन हँडशेक केला पाहिजे, त्यांना जाऊन भेटलं पाहिजे, असा अर्थ अजिबात नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त काय सर्व शास्त्रीय पुरुषांना हँडशेक करत नव्हता. पण आमच्या पित्याच्या अंतःकरणात काय आहे, ही आज्ञा देण्यामागे त्याची काय इच्छा आहे, हे आम्हाला या ठिकाणी प्रभू येशू सांगत आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही असे जे लोक आहेत जे तुम्हाला अवॉइड करतात किंवा तुमचा द्वेष करत असतील त्यांना तुम्ही प्रणाम केला तर तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे. म्हणजे काय, तुम्ही त्यांच्यासाठी चांगलं चिंतन करत आहात. बी गुड, त्यांचं भलं हो, त्यांचं चांगलं हो, जस्ट वॉर्म अँड गुड ज्याला आम्ही म्हणतो तसा तुमचा ॲटिट्यूड त्या लोकांच्या वरती आहे, नाही का. आणि हे तुम्ही मुद्दामून ते पुढे आलं म्हणून असं करायचं नाहीये. सूर्य मुद्दामून बाहेर येतो प्रकाश देण्यासाठी नाही. सूर्य ऑलरेडी ब्राईट आहे, त्याचा प्रकाश तो कुठेही जाऊ त्याचा प्रकाश हा पडतच राहणार. जाणून बुजून प्रयत्न करून सूर्य प्रकाश पाडायचा प्रयत्न करत नाही. आम्ही तर देवाची लेकरं आहोत. आम्हाला म्हटलेलं आहे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो ऑटोमॅटिक त्याच्यामधून पडला पाहिजे. कोणीही असो, तुम्हाला कोणी सॅल्यूट करो न करो, पण तुम्ही त्यांना करा असं म्हटलेलं आहे. तुम्ही त्यांना प्रणाम करा, त्यांना हाय हॅलो म्हणा. म्हणजे काय करायचं, म्हणजे आम्हाला आमचं त्यांच्याबरोबरचं जे ॲटिट्यूड आहे तो आमचा चांगलाच असला पाहिजे. वॉर्म अँड गुड ॲटिट्यूड असा आमचा त्यांच्याबद्दल असला पाहिजे. परंतु जर आमच्याकडून हे होत नसेल तर आमच्यासाठी रिवॉर्ड काही नाही. पुढे म्हणलेला आहे, तो म्हणतो जे प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती करता. जकातदार पण तसेच करत आहेत. जे तुमच्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असतात त्यात ते विशेष ते काय करतात, परराष्ट्रीय सुद्धा तसेच करत आहेत. आणि म्हणून तुम्हाला मदत कुणी करतं म्हणून तुम्ही त्यांना जर मदत करत असाल तर त्याच्यामध्ये कुठलंही रिवॉर्ड नाही, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या देवाचं अंतःकरण काय आहे, सगळ्यांना मदत आम्हाला करता आली पाहिजे. कोणी मला मदत करो न करो, मला मात्र मदत करणारं होता आलं पाहिजे. आणि म्हणून ह्या बाबतीत आम्ही स्वतःला तपासून पाहिलं पाहिजे प्रियांनो, की मी अशा प्रकारे बिहेव करत आहे का. का मंडळीतले जे फक्त चांगले लोक आहेत त्यांचंच मी चांगलं करतो, त्यांनाच मी मदत करतो, त्यांचीच मी विचारपूस करतो, आणि बाकी लोक जे मला विचारत नाहीत त्यांच्याबद्दल मी काही करत नाही. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं, जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच जर तुम्ही प्रीती करत असाल तर त्याच्यामध्ये काहीही प्रतिफळ नाही. याचा अर्थ आम्ही चांगलं करायचं थांबवायचं नाहीये, आम्हाला चांगलं करतच राहायचंय. जे चांगलं करतात त्यांचं पण करायचंय आणि जे चांगलं करत नसेल त्यांचं पण करायचंय. गलतीकाराच्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, बी गुड विथ ऑल मेन, सगळ्यांबरोबर चांगल्याने राहा. आणि ॲज अ बिलिव्हर, विश्वासणारे आणि मंडळीतील भाऊ आणि बहीण, ही आमची जबाबदारीच आहे की प्रत्येक भाऊ आणि बहीण यांच्यावर आम्हाला सारखी प्रीती करता आली पाहिजे. हे आम्ही लक्षात ठेवूया भावांनो बहिणींनो. अदरवाईज आमच्यासाठी कुठलंही प्रतिफळ असता कामा नये. कारण जे विदर्भी आहे, ज्यांना ख्रिस्त माहीत नाही, ते लोक अशा प्रकारे बिहेव करत असतात. आम्ही मात्र देवाचे वरती वचन जे आम्ही वाचलं, स्वर्गातील पित्याचे आम्ही पुत्र व्हावे, आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. आणि आमचं हे प्रूफ आहे की आम्ही स्वर्गातील पित्याचे पुत्र आहोत. जर आम्ही अशा प्रकारे आम्ही जे छळ करतात त्याच्यासाठी प्रार्थना करत असू, आमच्या शत्रूवर आम्ही प्रीती करत असू, जे आमच्यावर प्रीती करत आहेत त्यांच्यावर आम्ही प्रीती करत असू थोडक्यात. आणि अशा प्रकारचं हे जे जीवन आहे ते या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवत आहे. तो पुढे म्हणतो वचन
48 मध्ये वर्स 48, मॅथ्यू 5:48, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हावे. या ठिकाणी हे जे वरती जे काही प्रभूने आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामुळे काय होत आहे, जसा माझा स्वर्गीय पिता आहे, ही ज परिपूर्ण असा तो आहे, पूर्ण आहे, तसे आम्ही पण त्याच्यामध्ये पूर्ण होतो. आणि आम्ही जे वचन पाहत आहोत त्याचा उद्देश हाच आहे प्रियांनो, की माझ्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की आम्ही जे त्याचे भाऊ, आम्ही जे त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, ते आम्ही सर्व त्याच्या पुत्राप्रमाणे व्हावं, प्रभू येशू ख्रिस्तासारखे व्हावे, ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणूनच ह्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी प्रभूने आम्हाला शिकवत आहे त्या आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. या प्रकारे आम्ही काय करत आहोत, आम्ही आमच्या पित्याची इच्छा पूर्ण करणारे बनत आहोत. आणि या ठिकाणी दिलेलं आहे, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही सुद्धा पूर्ण व्हावे. यू मस्ट बी परफेक्ट. आणि ही आज्ञा आहे या ठिकाणी, ही कमांड या ठिकाणी प्रभूनं आम्हाला दिलेली आहे. कसा माझा स्वर्गीय पिता आहे, त्याचं ज्ञान, त्याचं वैभव, त्याची थोरवी, त्याचं सामर्थ्य, त्याचं शहाणपण, याच्या बाबतीत आम्ही पूर्ण होणार आहोत का? नाही. तो देव आहे आणि त्याच्यासारखं होणं शक्य नाही आहे. परंतु या ठिकाणी जे वचन आम्हाला दिलं आहे, कशामध्ये आम्ही हे जी वरची वचनं दिली आहेत त्याला धरून हे वचन प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे. हाच संदर्भ आम्हाला लूक कृच्छवर्तमान याचा 6वा अध्याय यामध्ये वाचायला मिळतो. लूक 6. पहा, आम्ही इथे काय लिहिलेलं आहे आणि इथेही काय लिहिलेलं आहे असं पाहत असतो नेहमी, आणि आम्हाला वचन एकमेकाला कंपेअर करून पाहता आलं पाहिजे. आणि आम्ही याची तुलना जर ह्या ठिकाणी लुकाच्या 6व्या अध्यायामध्ये पण हे जे डोंगरावरील प्रवचन आहे त्याच्याविषयी लिहिलेले आहे. वचन 31 पासून वचन 36 पर्यंत आम्हाला या ठिकाणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी वचन 36 जे आहे, लूक 6:36, या ठिकाणी पिता कसा आहे ते दिलेलं आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे, वचन 5:48 मध्ये, जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. हाच संदर्भ लूक 6 आणि 36 मध्ये, लूक 6:36 मध्ये आहे, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. कोणत्या बाबतीत आम्हाला आमच्या पित्यासारखं पूर्ण होणार आहोत? आम्ही दयेच्या बाबतीत आम्ही परिपूर्ण होणार आहोत. काय लिहिलेलं आहे, माझा पिता जसा तुमचा पिता दयाळू आहे, बी मर्सीफुल, तसे तुम्ही दयाळू व्हा. बी मर्सीफुल. ह्या बाबतीत आम्हाला पित्यासारखं व्हायचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे, तुमचा स्वर्गीय पिता जसा पूर्ण आहे. कोणत्या बाबतीत? दया करण्यामध्ये. आणि आम्हाला दयेमध्ये कंप्लीट व्हायचं आहे. दयेमध्ये, दया करण्यामध्ये आम्हाला पूर्ण व्हायचं आहे. परिपूर्ण असं आम्ही दयेच्या बाबतीत असले पाहिजे. या ठिकाणी प्रभू येशूला आम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या आहेत. दयेच्या बाबतीत जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. आणि म्हणून माझ्या लाईफमध्ये मी दयाळू असलं पाहिजे, मर्सीफुल असलं पाहिजे. जर कोणी 10 लोक माझा द्वेष करत असतील आणि त्यातल्या फक्त 9 लोकांच्यावरच मी दया करतो आणि एकाचा द्वेष करत राहतो, तर मी आज्ञा पूर्ण करत नाही, मी कंप्लीट नाहीये. जसा माझा पिता पूर्ण आहे तसा मी पूर्ण नाहीये. मला 10चे 10 जे माझा द्वेष करतात त्यांच्यावरती मला दया करता आली पाहिजे. 10चे 10 लोक जे माझ्यावर प्रीती करत नाहीत, 9वर प्रीती केली मी आणि एकावर केली नाही, आय एम नॉट कम्प्लीट. मी पूर्ण नाही. 9 लोकांनाच मी फक्त प्रणाम केला, एकाला केला नाही, आय एम नॉट कम्प्लीट. आय हॅव टू सी दॅट. मला हे पाहावं लागेल की मी माझ्या पित्यासारखं मला कम्प्लीट असं व्हायची गरज आहे. आणि
जर तुम्हाला हे समजलं नाही तर तुम्ही कंप्लीट होणार नाही. तुम्ही फक्त प्रीती करत राहाल तर तुम्ही कंप्लीट होणार नाही. ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या गोष्टी आवर्जून सांगत आहे की तुम्ही अशा प्रकारे पूर्ण होत आहात. दयाळू जसा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू होत आहात. आणि म्हणून आमचा पिता नीतिमान आणि अनितिमान दोघांच्यावर सारखाच पाऊस पाठवतो. तो एक नीतिमानांच्यावर फक्त पाऊस पाठवत नाही किंवा सूर्यप्रकाश पडू देत नाही. हे आम्ही समजलं पाहिजे, कारण तो कसा आहे, तो दयाळू आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, या ठिकाणी हा जो ह्या ज्या गोष्टी आहेत, तसं राग असता कामा नये, व्यभिचार असता कामा नये, लबाडी असता कामा नये, सूड रिवेंज आमच्यामध्ये असता कामा नये. त्याच प्रकारे ह्याही गोष्टी इथे ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामधली एकही गोष्ट आमच्यामध्ये असता कामा नये. हे चांगले गुण आणि वाईट गुण या ठिकाणी प्रभू आम्हाला शिकवत आहे. हे वाईट गोष्टी आहेत. जर मी अशा प्रकारे बिहेव करतो तर दॅट इज ऑल रॉंग. आणि आज आम्हाला प्रभू सांगत आहे या गोष्टी. आज आणखीन आपण पुढे बघूया. मत्तईच्या या 5वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर 6व्या अध्यायापासून वचन 1 पासून वचन 18 पर्यंत आम्हाला प्रभू काही गोष्टी सांगत आहे. आणि या ठिकाणी एक आमच्यामध्ये असलेला अवगुण, रॉंग ॲटिट्यूड आम्ही म्हणू शकतो, तो कोणता आहे की लोकांच्याकडून स्वतःचा सन्मान करून घेण्याची इच्छा, लोकांच्या समोर स्वतःचा मान सन्मान व्हावा, याविषयी प्रभू आम्हाला या ठिकाणी शिकवत आहे. 3 गोष्टी तो या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. एक आहे देण्याविषयी, दुसरा आहे प्रार्थनेविषयी, तिसरा आहे उपवास करण्याविषयी. आणि या तिन्ही गोष्टीमध्ये तो आम्हाला त्यामध्ये मिळणारा जो ऑनर आहे, देण्यामध्ये मिळणारा ऑनर, अभिमान, प्रार्थना करण्यामध्ये असणारा वाटणारा अभिमान, आणि उपवास करतो मी यामध्ये स्वतःला वाटणारा अभिमान, लोकांच्या समोर त्यासाठी प्रेज करून घ्यायचं, लोकांनी मला वाहवा करावं त्या बाबतीत, ही जी इच्छा मनुष्यामध्ये आहे त्याच्याविषयी प्रभू आम्हाला या ठिकाणी सावध करत आहे. आणि आम्ही ह्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत. जर मी त्या गोष्टी सिरियसली घेत नाही तर मी आपलं घर वाळूवर उभं करत आहे, खडकावर नाही. आणि म्हणून ह्या तिन्ही बाबतीत आम्ही फार सिरियस असलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे देण्याविषयी. प्रभू म्हणतो मत्तईच्या 6व्या अध्यायामध्ये वचन 3 मध्ये तो म्हणतो, तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. तुझा उजवा हात काय करतो जेव्हा तू दान धर्म करतोस. त्याच्या आधी वचन 1 मध्ये म्हणतो, माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण व त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा. वॉर्निंग आहे या ठिकाणी. माणसांनी पाहावे मी काय किती दान देतो, मी किती प्रार्थना करतो, मी किती उपवास करणार आहे, हे माणसांनी पाहावे या हेतूने. या ठिकाणी हेतू, मोटिव्ह विषयी प्रभू आमच्याशी बोलत आहे. मत्तई 5 हे पूर्णपणे इनर लाईफ विषयी दिलं होतं. आमचं आतून जीवन कसं असलं पाहिजे मत्तई 5 मध्ये जे काय आम्ही पाहिलं ते. आता मत्तई 6 पासून तो पुढे आम्हाला सांगत आहे, तुम्ही जे काही करता त्याच्या मागे तुमचा उद्देश काय आहे हा महत्वाचा आहे. एक होतं इनर लाईफ, या मी मत्तई 5 मध्ये वाचलं अख्ख्या अध्यायामध्ये, आमचं आंतरिक जीवन कसं असलं पाहिजे. आता इथून पुढे तो आमच्याशी बोलत आहे की तुम्ही जे काही करता त्याच्या मागे तुमचा उद्देश काय आहे. तुम्ही हे माणसांनी पाहावं म्हणून जर करत असाल तर त्याविषयी तुम्हाला जपण्यास सांगितले आहे. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ
तुम्हाला प्रतिफळ नाही. वचन 2 सांगतं, यास्तव जेव्हा तू दान धर्म करतोस तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी असे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे शिंग वाजवीत तसे करू नको. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. आम्ही काय तर शिंग वगैरे वाजवत नाही, एवढं काय गाजावाजा करून आता कोणी दान धर्म करत नाही. परंतु जो कोणी दान देतो त्याच्यामधून एक इच्छा असते की लोकांना ते कळलं तर लोक माझी वाहवा करतील, ही जी डिझायर आहे. शिंग वाजवून म्हणजे ट्रम्पेट वाजवून कोणी आता तो कार्यक्रम करत नाही दान धर्माचा. परंतु आम्ही दान देतो, परंतु आम्हाला जर असं वाटतं की मी हे जे केलेलं आहे ते लोकांना कळत न कळत कळावं आणि त्यांनी माझी तारीफ करावी, त्यांनी माझं गौरव करावं, ही जी डिझायर आहे. आणि ही फार डिझायर जी ही आहे ही फार कशी आहे आपण म्हणू शकतो, कळणार सुद्धा नाही आम्हाला. अशा प्रकारे या गोष्टी आमच्याकडून होऊन जातात. फार हुशारीनं, क्लेवरली, सटल वे आम्ही म्हणू शकतो की आम्हाला ते दाखवायचं पण नाही आहे पण दाखवायचं पण आहे. असं जे हुशारी असते माणसामध्ये, बऱ्याच लोकांकडे असते अशा प्रकारची हुशारी, स्मार्ट असतात फार. प्रभू म्हणतो की तुमचं अवॉर्ड तुम्हाला मिळालं, लोकांनी तुमची तारीफ केली, तुमचं अवॉर्ड तुम्हाला इथं मिळून गेलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा पित्यासमोर उभं राहाल आणि म्हणाल की मी एवढं दान धर्म केलं होतं, माझं रिवॉर्ड कुठं आहे? प्रभू म्हणाल कोणतं रिवॉर्ड, कोणतं दान धर्म मला माहित नाही काय का? तर या ठिकाणी तुम्ही त्याचं प्रतिफळ जे आहे ते तुम्हाला इथं पृथ्वीवरतीच मिळालेलं आहे. कारण तुम्ही दान दिलं, तुम्हाला असं वाटलं की लोकांनी तुमची वाहवा करावी, लोकांनी तुमची तारीफ केली, तुमचं रिवॉर्ड तुम्हाला मिळालं. या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे, प्रतिफळ भरून पावले आहात. कम्प्लिटली मिळालेलं आहे, काही मिळायचं राहिलेलं नाहीये. स्वर्गातल्या पित्याजवळ जेव्हा आम्ही आमच्या प्रभू येशू समोर जेव्हा आम्ही उभा राहू तेव्हा आम्हाला त्याच्याविषयी कुठलंही रिवॉर्ड नाहीये, कारण ते रिवॉर्ड ऑलरेडी तुम्ही घेतलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू आम्हाला सांगत आहे, तुला जर रिवॉर्ड पाहिजे असेल तर तू दान धर्म करतोस तेव्हा आपला उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. बघा, उजवा आणि डावा फार क्लोज आहे. म्हणजे काय, जे माझे अगदी क्लोज आहेत त्यांना सुद्धा हे कळता कामा नये. आणि बॉडी ऑफ क्राइस्ट चर्च मध्ये जे आम्ही भाऊ बहीण आहोत, हे आम्ही कसे आहोत? क्लोज आहे, क्लोज आहोत. तुमचा अगदी क्लोज कोणी भाऊ असेल, क्लोज कोणती बहीण असेल की ज्याच्याबरोबर तुम्ही एकदम जवळचे आहात, त्यांना सुद्धा तुम्ही जे काही दान धर्म केलेला आहे ते त्यांना सुद्धा कळता कामा नये. हे फार महत्वाचं आहे प्रियांनो, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. जुन्या करारामध्ये आज्ञा होती. कोणती आज्ञा होती? तुम्ही तुमचं जे काही इन्कम, जे काही तुम्ही शेतामध्ये उगवता किंवा तुमची जे काही प्रॉपर्टी असेल, मेंढरा असतील, गुरं असतील, त्यांचं ते काय करत होते? दशांश आणून ते काय करत होते? दान म्हणून देण्याची त्यांना आज्ञा होती. आणि ते त्यावेळेला काय करायचे? फार त्याचा शो ऑफ करायचे, त्याला सवय होती. देवानं मला किती आशीर्वादित केलेला आहे, किती प्रॉपर्टी माझ्याकडे आहे, आणि ते याचे आणि ते मटेरियलच्या एक्सचेंज करायचे आणि त्याचे पैसे घ्यायचे ते, आणि ते पैसे फार मोठ्या गाजावाजा करत ते मंदिरामध्ये दान धर्म करायचे. परंतु ते दान धर्माची आज्ञा उभे करत नव्हते. ते कोणती आज्ञा उभे करत होते? दशांश देण्याची आज्ञा उभे करत होते. कारण त्यांना आज्ञा होती की तुमच्या सगळ्या उत्पन्नाचं 10% तुम्ही मंदिरामध्ये द्यायचे आहेत. आणि
ते ओबे करत होते. ते करताना मात्र ते काय करत होते, त्याचा गाजावाजा करत होते आणि लोकांसमोर शो ऑफ करत होते. परंतु आता आम्ही नवीन करारामध्ये आहोत. नवीन करारामध्ये तुम्ही किती देता याला अजिबात महत्व नाही. हाऊ मच यू गिव्ह इट्स नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट. पण तुम्ही का देता हे महत्वाचं आहे. तुमचा देण्याचा, तुमचं दानधर्म करण्याचा उद्देश काय आहे. किती दानधर्म करता याला नवीन करारात अजिबात महत्व नाही. परंतु तुम्ही का केलं, त्याच्या मागे तुमचा उद्देश काय आहे. त्यामध्ये तुम्हाला काही मान सन्मान पाहिजे होता का. तुम्ही स्वतःला काही उंच करू पाहू इच्छित होता का. आणि फक्त देण्याविषयीच प्रभू सांगत नाहीये, प्रार्थनेविषयी पण तो सांगत आहे. आणि कशाविषयी सांगत आहे, उपवासाविषयी पण सांगत आहे. ह्या तिन्ही गोष्टींच्या मध्ये आम्हाला जपून राहायचं आहे. आम्ही नवीन कराराचे लोक आहोत. आम्हाला 10% द्यायला सांगितलेले नाहीयेत. आम्हाला किती देणं, किती अमाऊंट आहे याला अजिबात इम्पॉर्टन्स नाहीये. परंतु आम्ही ते का दिलं, त्याच्या मागे उद्देश काय होता हे मात्र प्रभू पाहणार आहे. तुम्ही आधी ॲक्युरेटली 10% मोजून मापून देत असाल पगारातनं काढून तुमच्या इन्कम मध्ये, प्रभू त्याच्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीये. प्रभू विचारणार आहे तुम्ही हे देण्यामागं तुमचं उद्देश काय होता. आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. करंथीकराचं पहिलं पत्र 10वा अध्याय आणि वचन 31 सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत देण्याविषयीच्या. त्याच्यामध्ये उद्देश काय आहे हा फार महत्वाचा आहे. 1 Corinthians chapter 10, करंथीकराचं पहिलं पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 31 वर्स 31. 1 Corinthians 10:31, 1 Corinthians 10:31 या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं, म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. बघा, तुम्ही खाता आणि पिता ही एक अशी गोष्ट आहे की जी कॉमन गोष्ट आहे फार, आणि ती तुम्ही रोज करता. इटिंग अँड ड्रिंकिंग इज अ व्हेरी ऑर्डिनरी थिंग. आम्ही ती रोज करतो. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, देवाचा आत्मा आम्हाला या ठिकाणी सांगत आहे, ती सर्वसाधारण जरी गोष्ट आहे ती सुद्धा तुम्हाला देवाच्या गौरवासाठी करायची आहे. आहे का आम्हाला याचा अवेअरनेस. इवन आय ड्रिंक वॉटर, आय टू ड्रिंक टू गिव्ह ग्लोरी टू लॉर्ड. कारण हे सुद्धा जर तुम्ही करता, बाकीच्या जर मोठ्या गोष्टी तुम्ही करता त्याच्यामध्ये जर तुम्ही त्या देवाच्या गौरवासाठी करत असाल, परंतु अगदी साधारण गोष्टी सुद्धा ज्या आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यात आल्या, अगदी एवढी साधी गोष्ट जर त्याच्यातनं सुद्धा जर देवाचा गौरव आम्हाला करायला सांगितला असेल, तर आम्ही जे काही करतो आमच्या लाईफमध्ये ऑल इन्क्लुसिव्ह जे काही आम्ही करतो ते सगळं आम्हाला देवाच्या गौरवासाठी करायचं आहे. त्यातून माझं गौरव अजिबात होता कामा नये. दिस इज न्यू टेस्टमेंट. हा नवा करार आहे प्रियांनो. शास्त्री पुरुषी स्वतःचं गौरव करून घेत होते, त्यावेळेचे जीव स्वतःचं गौरव करून घेत होते, परंतु ते दानधर्मासाठी नाही, 10% दिलेचे ती आज्ञा होती. आता आम्हाला ती आज्ञा नाहीये. आता आम्हाला आज्ञा आहे या ठिकाणी जे काही आम्ही करू त्या सर्वांमध्ये आम्हाला त्याचं गौरव करायचा आहे. आणि त्यामध्ये मी जर काय गौरव माझ्यासाठी ठेवत असेल, माझ्यासाठी घेण्याचा प्रयत्न करत असेल, मला मान मिळावा, मला त्यातनं वाहवा व्हावी माझी, असं जर मला काय वाटत असेल, तर प्रियांनो आम्ही आज्ञा मोडत आहोत, आम्ही पाप करत आहोत. दिस इज अ सीन. हे पाप आहे. कारण या ठिकाणी आज्ञा आहे, तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आणि जर मी स्वतःसाठी काही ठेवत असेल तर मी पाप करतो आणि त्यासाठी आम्हाला पश्चाताप करावा लागेल. परंतु किती ख्रिस्ती लोकांना ही गोष्ट माहिती आहे.
किती 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 विश्वासणारे ह्या बाबतीत सिरियस आहेत हे आज आम्ही पाहिलं पाहिजे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, आम्ही याच्याविषयी सावध असलं पाहिजे. खाणं आणि पिणं दिलेलं आहे. अनेक लोक खाण्याविषयी बडाई मारतात की मी ते गोड खात नाही, मी ते हे करत नाही, मी ब्लॅक टीच पिणार आणि हे त्या गोष्टी. मी डिसिप्लिन आहे, चांगलं आहे, तुम्ही हे करता, चांगली गोष्ट आहे. तुम्ही डिसिप्लिन असलं पाहिजे खाण्यापिण्याविषयी. परंतु त्यातून तुम्ही स्वतःचा जर भाव वाढवायचा प्रयत्न करत असाल, दॅट इज रॉंग. तुम्ही स्वतःला गौरव घेतात. खाणं आणि पिणं आवर्जून प्रभूने ह्या सर्वसाधारण गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत की ज्या आम्ही रोज करतो, त्यामध्ये सुद्धा आम्ही देवाचं गौरव कसं होईल हे पाहणारे लोक असलं पाहिजे. आमचं जे सगळं करणं आहे, जे काय आम्ही करतो ते माणसांनी पाहावे म्हणून आम्ही अजिबात करता कामा नये. ते माणसांना कळावं म्हणून अजिबात आम्ही करता कामा नये. देवानं पाहावं, ह्या गोष्टी देवाला कळाव्यात, एवढीच आमची इच्छा असली पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त काही इच्छा माझ्याकडे असेल तर ते सर्व पाप आहे. आणि म्हणून आम्ही नवीन कर्णाचे लोक आहोत. आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, मी जे काही करतो त्याच्यामध्ये माझा उद्देश काय आहे. मत्ती 6 मध्ये उद्देशाविषयी प्रभू बोलत आहे. मोटिव्ह, काय उद्देश आहे, तुम्ही किती देता याला अजिबात महत्व नाही, तुम्ही का दिलं हेच महत्वाचं आहे. त्याच्या मागे काय उद्देश होता. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, आम्ही याच्याविषयी सिरियस असलं पाहिजे आमच्या लाईफमध्ये. कारण ज्या वेळेला न्यायाचा दिवस येईल त्यावेळेला आम्हाला कळेल की मला त्याच्याविषयी कुठले रिवॉर्ड मिळालेले नाही. कारण प्रभू म्हणेल, कुठलं दान धर्म, कुठली प्रार्थना. या ठिकाणी करंथीकराच्याच ह्या पत्रामध्ये वचन 4 अध्याय 4 आणि वचन 5, 1 Corinthians chapter 4 and verse 5 मध्ये काय दिलेलं आहे बघा. 1 Corinthians 4 वचन 5, म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्याय निवाडा करूच नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील. आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. अंतःकरणातील संकल्प म्हणजे काय? उद्देश. एखादी गोष्ट मी का केली, त्याच्या मागे माझा काय उद्देश होता. मग ते दान देणं असो, प्रार्थना करणं असो, उपवास करणं असो, मी ते का करत आहे, त्याच्या मागे माझा संकल्प काय आहे, त्याच्या मागे माझा उद्देश काय आहे, याच्याविषयी आम्हाला हे वचन सांगत आहे की तो काय केला जाईल त्यावेळेला उघड केला जाईल. आणि अशी कोणती गोष्ट जी मी देवाच्या गौरवासाठी केलेली नाहीये, माझ्या गौरवासाठी केलेली आहे, तो म्हणतो की त्याचं रिवॉर्ड तुम्हाला पृथ्वीवरतीच मिळालेलं आहे. लोकांनी तुमची तावाहवा केलेली आहे. लोकांना पाहावं म्हणून तुम्ही केलं, लोकांनी ते पाहिलं, दॅट्स ऑल. तुमचं रिवॉर्ड तुम्हाला मिळालेलं आहे. आणि मग तुम्ही म्हणाल, प्रभू मी एवढ्या प्रार्थना केल्या, कुठल्या प्रार्थना, कोणत्या प्रार्थना तू केल्यास, असा प्रश्न आम्हाला उलट येऊ शकतो. मला तुझ्या त्यासाठी देण्यासाठी तुझ्याकडे काही प्रतिफळ नाही, कारण जे काही तू केलेलं आहे त्याचं रिवॉर्ड तुला ऑलरेडी मिळालेलं आहे. का? कारण तू थोडंसं त्याचं क्रेडिट स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न केला. लिटिल क्रेडिट, मला थोडंसं त्यातनं मान मिळावा. दॅट स्पॉइल एव्हरीथिंग. तुमचं सगळं दान वेस्ट झालं, तुमच्या सगळ्या होल नाईट प्रेयर वेस्ट झाल्या, तुमचं सगळं फास्टिंग वेस्ट झालं. का झालं? थोडंसं क्रेडिट मला मिळावं, हा त्याच्या मागे तुमचा उद्देश होता. आणि त्यासाठी तुम्ही क्लेवरली त्या लोकांना कळाव्या कशा याची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही केलेली आहे. म्हणजे एखादी चांगली डिश बनवायची आणि त्याच्यामध्ये भरपूर मीठ टाकल्यासारखं आहे. डिश टेस्टी होती आधी, पण ॲडव्हर्टाईज केली म्हणजे काय केलं, खारटपणा आला त्यात, मीठ टाकलं जास्त, सगळी ती डिश स्पॉइल झाली, वेस्ट झाली. आमची ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. आमच्या आम्ही जे काही चांगलं करतो त्याचं ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे त्या
चिकन करीमध्ये भरपूर मीठ टाकणं म्हणजे ती कोणालाही त्याचा काही उपयोग नाही, ऑल इज वेस्ट. अशा प्रकारे आम्ही होता कामा नये, अशा प्रकारे आम्ही करता कामा नये. प्रभू ह्याविषयी आम्हाला शिकवत आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, डू नॉट ॲडव्हर्टाईज एनिथिंग. देव पाहत आहे. या ठिकाणी मत्ती 6 मध्ये प्रभू या ठिकाणी आम्हाला ह्याच गोष्टी सांगत आहेत, ह्याच गोष्टी तो आमच्याशी बोलत आहे. आणि देवाचा आत्मा आम्हाला सहाय्य करो की ह्या गोष्टी आम्ही ओबे कराव्यात. या ठिकाणी दिलंय, तुमचं दानधर्म गुप्तपणे व्हावे, म्हणजे तुमचा गुप्तदर्शी पिता, म्हणजे फक्त देवासमोर, हिडन, सिक्रेटली तुम्ही करा. फक्त ते देवानं पाहिलं पाहिजे, बाकी कोणी नाही. हा, आता काही गोष्टी ते लोकांना कळतील. जर तुम्हाला मोठी रक्कम चर्चला द्यायची असेल तर तुम्ही कॅशमध्ये देऊ शकत नाही, तुम्हाला चेक लिहावा लागेल त्यासाठी. मग चेकवरची अमाऊंट कोणीतरी वाचणार, कोणीतरी पाहणार, दॅट इज ओके. तुम्ही काय ते मुद्दामून केलेले नाही की त्यांनी चेक द्यावा. चेक काय तर ते कोणीतरी पाहेल, त्याचा विषय काही नाही आहे, त्याच्यावर तुमचं रिवॉर्ड जात नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही देऊ शकता, काही लोकांना कळू शकता, ॲक्सिडेंटली आम्ही म्हणू शकतो. तर तुमचं मोटिव्ह नाही आहे काय की माझं नाव व्हावं आणि कळावं, हा तुमचा उद्देश त्याच्यामध्ये नाही आहे. देव तुम्हाला त्याचं प्रतिफळ देईल. गुप्तदर्शी पिता या ठिकाणी लिहिलेलं आहे. पण तो म्हणतो प्रार्थनेविषयी, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपलं प्रतिफळ, त्यांचं रिवॉर्ड त्यांना मिळालेलं आहे. केवढं मिळालेलं आहे? पूर्ण मिळालेलं आहे, पूर्ण भरून पावलेलं आहे. प्रतिफळ भरून म्हणलेलं आहे, प्रतिफळ नुसतं म्हणलेलं आहे, प्रतिफळ कम्प्लीट भरून मिळालेलं आहे त्यांना. जे अशा प्रकारे नाही का, बऱ्याच वेळेला आम्हाला सगळ्या लोकांसमोर प्रार्थना करण्याची संधी मिळते कधी कधी, आणि मग त्यावेळेला आम्ही फार लोकांना ते शब्द आमचे फार फॅन्सी वर्ड्स आहेत, आम्ही टाकू शकतो, वचन आम्ही एखादं कोट करू शकतो. ती प्रार्थना तुम्ही पित्यासमोर करत नाहीये. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ दे. परंतु आता जेव्हा मी मंडळीत उभा राहून प्रार्थना करतो त्यावेळेला मी कसं काय दार लावून प्रार्थना करणार? करू शकतो. कसं करू शकतो? आम्ही आपले डोळे बंद करतो, नाही का? का करतो डोळे बंद? प्रार्थना करताना माझं लक्ष इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आम्ही डोळे बंद करतो. त्याच प्रकारे मी माझ्या मनाचे डोळे सुद्धा बंद केले पाहिजेत, त्याचा सुद्धा दरवाजा मी बंद केला पाहिजे. मला त्यावेळेला ही गोष्ट समजली पाहिजे की मी ही प्रार्थना जरी 50 लोकांच्या मध्ये करत आहे, परंतु मी माझे डोळे बंद केलेत, माझे मनाचे दरवाजे मी लावलेले आहेत आणि माझी प्रार्थना फक्त पित्यासाठी आहे. परंतु तसं होत नाही. जेव्हा मला प्रार्थना करायला कोणी सांगितलं जातं 4 लोकांच्या मध्ये, तेव्हा मी कॉन्शियसली की लोक माझी प्रार्थना ऐकत आहेत, मी त्याच्याविषयी अवेअर असतो. आणि म्हणून माझा प्रयत्न काय असतो? लोकांनी माझी प्रार्थना ऐकावी आणि लोकांनी माझ्या प्रार्थनेमध्ये काय व्हावं? पार्टिसिपेट व्हावं, लोकांनी इन्व्हॉल्व व्हावं, याविषयी मी अवेअर असतो, कॉन्शियस असतो. आणि मग त्या प्रकारेच मी लोक डोळ्यासमोर ठेवून प्रार्थना करत असतो. माझ्या आजूबाजूला कोण आहेत ते माझ्या डोळ्यासमोर असतात आणि मी प्रार्थना करत असतो. अशा प्रार्थना आमचा प्रभू ऐकत नाही. आणि म्हणून कित्येक बिलीवर कित्येक वेळा कित्येक गोष्टीसाठी प्रार्थना करतात. त्यांची प्रार्थना ती त्या लोकांसाठी असते, त्या भिंतींसाठी असते. आमची प्रार्थना आमचा जो गुप्तदर्शी पिता आहे त्याच्यासाठी असली पाहिजे, हे आम्ही लक्षात ठेवले पाहिजे. लोकांनी पाहावं, लोक ऐकत आहे. हे फार नकळत घडणारं पाप आहे. नकळत आम्ही याच्याविषयी आजान नाहीये, आम्ही अवेअर नसतो, ऑटोमॅटिक होतं. कारण लोक असतात अवतीभोवती आणि मग माझं सगळं फोकस
लोकांच्यावर असतो. ते प्रार्थना करताना माझ्या मनात ते लोक असतात की हे ऐकत आहेत, देव नसतो. आम्हाला त्याचं रिवॉर्ड मिळणार नाही. मग तुम्ही किती होल नाईट प्रेयर करा, नाहीतर काही करा, त्या प्रार्थना देव ऐकू शकत नाही. आम्ही आता नवीन कराराचे लोक आहोत आणि या ठिकाणी गुप्तवासी पित्याला आम्हाला प्रार्थना सादर करायची आहे. लोकांनी पाहावं, लोक ऐकतात, हा जर माझा उद्देश असेल आणि मी त्यामधून जर प्रार्थना का, बघा या ठिकाणी पुन्हा उद्देश काय माझा, हाच महत्वाचा आहे. नवीन करारात उद्देश, अंतःकरणातील संकल्प उघड केले जाणार आहेत. आणि जर मी अशा उद्देशाने माझ्या लाईफमध्ये प्रार्थना करत असेल तर माझ्या प्रार्थना ह्या ऐकल्या जात नाहीत. त्याचा उद्देश काय आहे हे मी पाहिलं पाहिजे. मला ख्रिस्तासारखं व्हायचंय आणि म्हणतो या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करू नका. त्याचं रिवॉर्ड आम्हाला काहीही मिळणार नाही. आणि आम्ही हे जे पाहत आहोत हे कशासाठी पाहत आहोत, पित्याच्या अंतःकरणात काय इच्छा आहे हे तो आम्हाला या ठिकाणी सांगा. त्याच्या हार्टमध्ये काय आहे आमच्याविषयी ते अंतःकरण तो आम्हाला कळवत आहे. आणि येशू तसं जगत होता आणि आम्हाला येशू सारखं व्हायचं आहे. तर माझ्या लाईफमध्ये पण या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं नेचरच होतं प्रार्थना करण्याचं, त्याचा स्वभावच होता. तो स्वतःला एकांती, लूक मध्ये सांगितलेलं आहे 6व्या अध्यायामध्ये की तो स्वतःला एकांतामध्ये घेऊन जायचा. स्वतःला घेऊन जायचा तो एकांतामध्ये. कशासाठी? क्वालिटी टाइम, एक चांगला उत्तम वेळ प्रार्थनेमध्ये घालवण्यासाठी. तो लोकांच्या बरोबर प्रार्थना करत असेल परंतु तेवढंच करत नव्हता, तो एकांती जायचा आणि प्रार्थना करत असेल. आणि म्हणून आम्हाला आता आम्ही नवीन कराराचे लोक आहोत. आता परम पवित्र स्थानामध्ये पहा, टॅबरनेकल हे निवास मंडप एक उत्तम चित्र आहे. जो निवास मंडप होता एक मोठं अंगण होतं, त्याला सगळ्या बाजूला कापड लावलेलं होतं, त्याला एक फाटक होतं आणि त्याच्या आतमध्ये सगळे ज्यूज येत होते, यहुदी लोक, ज्यूज लोक अंगणामध्ये सगळे असत. त्या ठिकाणी सॅक्रिफाईस होतं, प्युरिटीसाठी पाणी होतं, शुद्धीकरणासाठी. सॅक्रिफाईस म्हणजे कॅल्वरीचं चित्र आहे. आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःला दिलं आणि वॉटर त्या ठिकाणी आहे. आमचा जो वॉटर बॅप्टिझम आहे त्याचं चित्र त्या ठिकाणी आहे. आणि ते लोक सगळे एकमेकांनी पाहावं म्हणून अंगणामध्ये ते सगळं करत होते. त्या ठिकाणी कोण होते? हे सगळे ज्यूज लोक एकत्र यायचे. तसे सगळे बिलीवर्स एकत्र येतात आणि अशा गोष्टी करतात की त्यांनी पाहाव्या. परंतु त्याच्यानंतर तेवढंच नव्हतं, तर त्याच्यानंतर पवित्र स्थान असं होतं, त्या ठिकाणी फक्त याजक लोक असायचे, एल्डर्स असायचे. आणि मग काही लोक म्हणतात की नाही, माझं दान धर्म, माझ्या प्रार्थना, माझे उपवास लोकांना कळता कामा नाहीत, बिलीवर लोकांना, इतर भावा बहिणींना अंगणातल्या कळता कामा नाहीत, परंतु माझ्या एल्डर्सला कळाव्यात, माझ्या याजकाला, माझ्या पास्टरला ते कळाव्यात आणि पास्टरांना त्या कळवून पास्टरांनी माझी स्तुती करावी. ती कुठली जागा आहे? होली प्लेस आहे. त्या ठिकाणी सगळे एल्डर्स आहेत, त्या ठिकाणी सगळे पास्टर्स आहेत. त्यांच्याकडून माझी तारीफ व्हावी, त्यांच्याकडून मला मान सन्मान मिळावा. लोकांकडे आता ते गेलं, पुढे आलो एक स्टेप, परंतु आम्हाला तिथेच थांबायचं नाही. त्याच्या आतमध्ये एक जागा आहे, ते आहे होली ऑफ होली. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त देवाचं उपस्थिती आहे. निवास मंडपामध्ये हा जो होली ऑफ होली होता आणि होली होतं त्याच्यामध्ये एक पडदा होता. त्याच्या पलीकडे फक्त आणि फक्त देवाची उपस्थिती होती. त्या ठिकाणी अग्नी देवाचा उतरून आलेला असायचा, फायर. आम्हाला त्या ठिकाणी जायचंय आणि त्या ठिकाणी आमचे दानधर्म, आमचा उपवास, आमच्या प्रार्थना आम्हाला त्या जागेमध्ये जाऊन करायचे आहेत की तिथं फक्त आणि फक्त देवच असेल, कोणी नाही, एल्डर्स नाही, पास्टर नाही, किंवा बाहेर अंगणामध्ये जेव्हा मी होतो जेव्हा तिथे सगळे बिलीवर्स होते, ती पण जागा आता नाहीये. आम्हाला आत होली ऑफ होली मध्ये जायचं. हे पिक्चर आहे, हे चित्र निवास मंडपाचं आमच्यासाठी दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आता आउटर कोर्टमध्ये नाही, आम्ही होलीमध्ये पण नाही. आता नवीन करारामध्ये पडदा दुभागला गेलेला आहे. आता आम्ही
देवाच्या समक्षतेमध्ये जाऊ शकतो आणि त्या ठिकाणीच आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि तो म्हणतो, तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. आम्हाला अशा प्रकारे प्रार्थना करायच्या आहेत. जरी आम्ही रोज फॅमिली प्रेयर करतो, त्या फॅमिली प्रेयर मध्ये सुद्धा माझ्या मुलांनी माझी प्रार्थना ऐकावी, माझ्या बायकोने माझी प्रार्थना ऐकावी म्हणून आम्हाला प्रार्थना करायची नाहीये. किंवा मुलं प्रार्थना करत असतील तर त्यांनी माझी प्रार्थना आईने ऐकावी, वडिलांनी ऐकावी म्हणून प्रार्थना करायची नाहीये. त्यांनी ती प्रार्थना देव ऐकत आहे, देवासमोर ती प्रार्थना त्यांना करायची आहे. अशा प्रार्थना कार्य करण्यास सबळ असतात, अशा प्रार्थना पॉवरफुल असतात. आणि प्रभू आम्हाला ह्या ठिकाणी ह्या गोष्टी सांगत आहेत. आणि म्हणून जर आम्ही या गोष्टी सिरियसली घेतल्या तर आम्ही आमचं घर खडकावरती बांधणारे लोक आहोत. पुढे वचन 7 आणि 8 आम्ही बघूया. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रांसारखी व्यर्थ बडबड करू नका. उगाच खूप मोठी प्रार्थना केली म्हणजे देव ऐकतो असं अजिबात नाही. एलियाच्या काळामध्ये एलिया आणि बालाचे प्रॉफिट्स जे होते ते कर्मेल पर्वतावरती एकत्र जमले होते आणि हे बालाचे जे प्रॉफिट्स होते, संदेशे, ते मोठमोठ्याने प्रार्थना करत होते, लांब लचक प्रार्थना करत होते. त्याला काही इफेक्ट झाला नाही. एलियानं मात्र 1 मिनिटाची प्रार्थना केली आणि अग्नी स्वर्गातून उतरून आला. किती मिनिटाची प्रार्थना? 1 मिनिटाची प्रार्थना. म्हणून व्यर्थ बडबड करणारी प्रार्थना म्हणजे देव ऐकतो अजिबात नाही. फार लॉंग प्रेयर केली, फार मोठी केली म्हणजे देव ऐकतो अजिबात नाही. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्या पाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, एलियानं फक्त 1 मिनिटाची प्रार्थना केली. बघा, प्रार्थनेला किती वेळ आम्ही करतो याला अजिबात महत्व नाही, किती लांब करतो याला महत्व नाही, पण प्रार्थना मी त्या ओझं घेऊन करतो का, मला ते बर्डन आहे का? 2च गोष्टी प्रार्थनेसाठी फार महत्वाच्या आहे. एक तर बर्डन असलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय असली पाहिजे? विश्वास. ह्या 2 गोष्टी असतील तर मी ती प्रार्थना करेक्टली करत आहे. पण ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नसतील, कुणीतरी होल नाईट प्रेयर भरवलेले आहेत आणि सगळे लोक जमलेले आहेत, तर काही उपयोग नाही. मला स्वतःला त्या गोष्टीसाठी ओझं असलं पाहिजे, बर्डन असलं पाहिजे. मग बर्डन असल्यावर तुम्ही 4 तास प्रार्थना करा, काही प्रॉब्लेम नाही. पण बर्डन नाहीये, ओझं नाहीये अंतःकरणामध्ये कसलंय आणि व्यर्थ बडबड चाललेली आहे. सारखा हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड मी म्हणत राहिलो आहोत, काही उपयोग नाही त्याचा. आम्हाला हार्टमध्ये काय पाहिजे? ओझ पाहिजे आहे. आम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांच्यावर आमची प्रीती असली पाहिजे, मुळात देवावर प्रीती असली पाहिजे, मुळात लोकांच्यावर प्रीती असली पाहिजे. त्या ओझ्यानं आम्ही ज्या प्रार्थना करतो त्या प्रार्थना मान्य होतात, त्या प्रार्थना स्वर्गात ऐकल्या जातात. त्या प्रार्थना ह्या गुप्तदर्शी पित्या समोर केलेल्या प्रार्थना आहेत. त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही बडबड करू नका, पुष्कळ बोलला म्हणजे तुमच्या प्रार्थना ऐकल्या असं अजिबात नाही. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहात. म्हणून प्रे, ऑलवेज प्रे आउट ऑफ बर्डन. आम्ही नेहमी म्हणतो नाही का, जे काही देवाचा आत्मा तुम्हाला ओझं देत असेल त्याच्याविषयी तुम्ही प्रार्थना करा आणि विश्वासाने प्रार्थना करा की तुम्ही मागितल्या वेळ्या गोष्टी घडतात म्हणून नाही, देवाला ऑलरेडी माहिती आहे. म्हणून आम्ही त्या विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे की मी मागतो म्हणून देव मला देतो नाही, ते ऑलरेडी त्यानं ते माझ्यासाठी त्याला माहिती आहेत त्या गोष्टी. माय जॉब इज टू कन्वे. मी त्याला विनंती सादर करायची, ओझ असलं पाहिजे माझ्यासाठी. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारचं जीवन जगलेलं आहे. त्यानं त्याचे कुठलीही कधीही, बघा 30 वर्ष त्यानं काय केलं हे बायबलमध्ये कुठेही मला वाचायला मिळत नाही. नक्कीच त्यानं प्रार्थना केल्या असतील, नक्कीच त्याने चांगली कृत्य केली असतील,
नक्कीच त्यानं दुसऱ्यांसाठी रडून प्रार्थना केल्या असतील, खूप केले असतील. कारण योहानाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्यानं जे काही केलं ते जर सांगायचं म्हटलं तर अख्ख्या जगातली पुस्तकं मावणार नाहीत, एवढ्या गोष्टी त्याने केल्या. पण बायबलमध्ये मला फक्त 3.5 वर्षातलं त्याचं फक्त वाचायला मिळतं. 30 वर्षाचा अजिबात वाचायला मिळत नाही, कारण प्रभूनं कुठेही त्याची ॲडव्हर्टाइजमेंट केली नाही, पण कोणाला माहीत नाही. त्याच्या लोकांनी ते पण लिहिलं असतं सगळं, पण एवढं लिहावं लागलं असतं की अख्ख्या जगातली पुस्तकं मावणार नाही, एवढं त्याने केलं. पण त्यानं कधीही त्याची ॲडव्हर्टाईज केली नाही. जे काय आहे ते पित्यासमोर त्याने केलं आहे. तुमचं खाणं असो पिणं असो, तुम्ही जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करत राहा. या प्रियांनो, आपण यावेळेला प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, तुझे विशेष उपकार मानतो या वेळेसाठी. हे दिलेलं वचन आज आमच्या जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू देत अशी मागणी करतो. सर्व मान सर्व महिमा केवळ तुलाच देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो, नाही बाप्पा, आमेन. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू ऑल.